अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. पहिले माजरत चाहता है की आपलं लास्ट 2 वीक जी आहे ती आपली मजलिस आपण ही नाही करू शकलो. नक्कीच नाही करू शकलो का मी ट्रॅव्हल करत होतो आणि थँक यू सो मच तुमच्या कोऑपरेशनसाठी. आणि ह्यो जो आपलो सिलसिलो चालू आहे तो आपण ह्याच्या पुढं रेग्युलरली इन्शाअल्लाह कंटिन्युटीनी करत जाऊ इन्शाअल्लाह. आता लास्ट आपलं जर काही अगोदर जर सेशन झालं होतं, तर त्याच्यातल्यान आपण जी अहम टॉपिक्स आहेत, जैसा की नमाजच्या बाऱ्यात आणि नमाज बाजमात अदा करण्याची काय फजिलत आहे, ह्याच्यावर आपण तबसरो केलं होतं. तीच ही पुढं आपण चालू ठेवून आज आता आपल्याला ही बघायचं आहे, की नमाज आपल्याला ही तर समजला, की नमाज किती अहम आहे. आपल्याला आखिरतला पहिलो जो सवाल होणार आहे, तो काय होणार आहे, तो पण आपल्याला समजलेलो आहे. आणि आपण नमाजच्या बाऱ्यात किती कन्सर्न्ड असल्या पाहिजे, ही पण बात आपल्याला मोफतपर्यंत आता क्लिअर झालेली आहे. ती क्लिअर झाल्याच्या नंतर जेव्हा नमाजची अदायगीची बात येते, तर नमाज बा जमात अदा करणं ह्याची काय फजिलत आहे, की एक हदीस तर आपल्याला आली आपल्या समोर, की जर जर इमानवाला त्यांना जर समजला की फजरची आणि इशाची नमाज जर बा जमात तुम्ही अदा करता, त्याची जर अहमियत लोकांना समजत आली, तर लोक रांगत पण मस्जिद जातील. ही पण बात आपल्या समोर आली. तर ओव्हरऑल आपण हर तरीक्याने ही समजलेलं आहोत, की नमाज किती अहम आहे आपल्या जिंदगीत आणि बाजमात नमाज अदा करणं ही किती इम्पॉर्टंट आहे. आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जी वईद आहे, की जर कोण एक माणूस अजान ऐकतंय आणि ऐकून सुद्धा आणि त्याला काही प्रॉब्लेम नाही, तरी सुद्धा जर तो मस्जिद जाऊन बाजमात जर नमाज तर्क करतंय, तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जी हदीस आपल्या समोर आली, की मला असं वाटतंय की मी कुणाला तरी अकामत द्यायला लावू, कुणाला तरी इमाम अपॉइंट करू आणि मी काही चंद साहेबांना घेऊन जाऊन माझा दिल ऐसा चाहते की त्यांच्या घराला आग लाव. तर ह्यो हदीस आपल्या समोर आल्याच्या नंतर आपल्याशी काही ऑप्शन नाही, की काही आपण एक काही दरवाजा खोलू, एक पलवाट काढू, की ज्याच्याने की आम्ही याच्याशी आपला जे आहे दूर ठेवू शकता. ही आपल्याजवळ काही ऑप्शन नाही. आता ही इतकं समजल्याच्या नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जी आता बात येते, की जमात नमाज तर अदा करायची आहे आणि ती अदा करायला आपल्याला मस्जिदला जायचं आहे. तर हर चीजला जेव्हा तुम्ही काही काही ती चीज एक इम्पॉर्टंट आहे, की जसं आपल्याला समजलं, की जमात नमाज आपल्याला अदा करायची आहे मस्जिदला. तर मस्जिद जी ही चीज आहे, ही अल्लाहची निशानी आता. मस्जिद अल्लाहचो निशाणी आहात आणि अल्लाहचं घर त्याला बोललं जातंय, की ही मस्जिद जी आहात ती काय आहे? अल्लाहचं घर आहे. तर जी रबचं घर आहे, जी जथं अल्लाह याद केलं जातं, मस्जिदलेन अल्लाह याद केलं जातं. तर त्या जाग्याचं काहीतरी प्रोटोकॉल्स असतील. एक जर तुम्ही नॉर्मल एक कोणचं एक ऑर्गनायझेशन घेतलं, एक कंपनी पण जर तुम्ही घेता या तुमचं कॉलेज घ्या, स्कूल घ्या, तर हर हर त्या चीजला
हर ती जी एक ऑर्गनायझेशन आहे या काही आहे, त्यांचं काही सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, काही प्रोटोकॉल्स असतात, की जर ऑफिसेस घ्या, तुम्हाला तर रूल्स आणि रेग्युलेशन्स तुम्हाला फॉलो करावे लागतात. तर हतं तर बात चाललंय अल्लाच्या घरची आणि जतं आपण अल्लाच्या समोर जाऊन उभं राहतं, तर त्याचं काही रूल्स आहात, त्याचं काही रेग्युलेशन्स आहात, त्याचं काही प्रोटोकॉल्स आहात, की तुमची जर नमाज तुम्हाला ऑफर करायची आहे, की ज्याला आपण इबादत बोलतो, तर ती इबादतला तुमची नमाज शुमार करण्यासाठी त्याच्यासाठी त्याचं काही प्री-रिक्विजिट्स आहेत. तर ते प्री-रिक्विजिट्स काय आहेत? आणि आपल्याला खंचे तरीकेकारनी तर आपल्याला बजावला यायचा आहात, कैसा आपल्याला तो फुलफिल करायचा आहात, ती आज आपण ह्या आजच्या सेशनला, आजच्या मजलिसला आपण ती इन्शाअल्लाह कव्हर करू. अल्लाह ताला कुरानला फरमवतात. काय फरमवतात? अऊझु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. حافظوا على الصلوات والصلوات الوسطى. حافظوا على الصلوات والصلوات الوسطى وقوموا لله قانتين. अल्लाह ताला फरमावतात की तुम्ही आपल्यास नमाजची कदर करा, केअर करा आणि तुमची जी मनची नमाज आहे असरची, त्याची खास करून काय आहे, कदर करा आणि अल्लाहच्या समोर जी आहे ती तुम्ही फुल डिव्होशननी पुऱ्या अ, पुऱ्या तौरशी अटेन्शननी फुल डिव्होशन अल्लाहच्या इकडं पूर्ण मुतवज्जे होऊन तुम्ही काय करा, अल्लाहच्या समोर उभं राहा आणि तो हुकूम दिल्याच्या नंतर अजून अल्लाह ताला एक दुसऱ्या मकामातवर अल्लाह सुब्हानहू व तआला बोलतात, अऊझु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. وأن المساجد لله فلا تدعوا مع الله أحدا. कि मस्जिद जो आहात तो अल्लाहचे आहात. मसाजिद जो आहात तो अल्लाहचे आहात आणि त्यासाठी तुम्ही अल्लाहच्या शिवाय तुम्ही तिथं दुसऱ्या कुणाला पुकारू नको. आता ह्याच्यावर आपल्याला जरा गौर करायची जरूरत आहे. अल्लाह ताला बोलतात, मसाजिद माझ्यो आहात आणि माझ्याशिवाय हतं तुम्ही कुणाला दुसऱ्याला पुकारू नको. आता एक जी आपण लहानपणापासून आतापर्यंत आपण मस्जिदला जातो अल्हम्दुलिल्लाह. बचपनपासून आजपर्यंत मला नाही वाटत की तुम्ही कवा मस्जिदनं कुणाला दुसऱ्याला पुकारताना ऐकल्या असाल. न गैरच्या ह्यांना पुकारली जात. तुम्ही मसाजिदला अक्सर जर नमाजला येतात तर मुसलमानच आहात. जेव्हा तुम्ही कलमा गो हाव, जेव्हा तुम्ही आपल्या अल्लाहला मानल्याव, अल्लाहच्या रसूलला मानल्याव, तेव्हा जाऊन तुम्ही अल्लाहच्या हात सुजूद करण्यासाठी तयार हाव. तुम्ही चाहताव की मी अल्लाहच्या समोर सुजूद करू, त्यासाठी तुम्ही मस्जिद असता. तर ही बात काय आहे, की अल्लाह ताला बोलतात, माझ्याशिवाय तुम्ही तिथं कुणाला पुकारू नको. तर एक तर आहे खुल्लम खुल्ला ते मसाजिद आहात आणि मसाजिदशी तुम्ही दुसऱ्यांना पुकारता. आज हिंदूचं किती देवता आहात. कवा तुम्ही ऐकल्यावर नसता की मस्जिदशी कोण कोणाला तिथं तर पुकारही नाही. कोण नाही पुकारे. तर ह्याच्यावर
थोडं गौर फिकर करण्याची जरूरत आहे. आज आत्तापर्यंत आपण जी आपले मजालीस जो झालो, त्याच्यातले एक अहम चीज आहे ती सगळ्यात पहिले, की जी गालिबन आपली पहिली मजालीस होती, तर त्याच्यात काय बात आहे ती, की काय तुम्ही त्या लोकांना बघल्याव, काय तुम्ही त्या लोकांना बघल्याव अल्लाह ताला कुराणला फरमवतात, की ज्यांनी आपल्यास नफ्सला, आपल्यास इगोला खुदा बनवले ना. ह्यो जो अल्लाच्या बगैर जी अल्लाह दुसऱ्यांना पुकारण्याची बात करते, तर लोक जेव्हा ही बात सांग्या येतात, तेव्हा अक्सरियत ह्यो जो अल्लाह बनलेलो आहे तुमच्या जिसमला, हर माणसाच्यात एक अल्लाह बनलेलो आहे. त्या अल्लाला अक्सर वक्तवर त्या अल्लाच्या बाऱ्यात बोलण्यातला इसरतात. पण दुसरी सगळी नावं घेतील. ह्यांना नको पुकारू, त्यांना नको पुकारू. हे सगळे बाते येतात समोर. ठीक आहे. ही ऐसा करणं, ही ऐसा नाही बोलू शकत, ही ऐसा नाही ही करू शकत. पण जो हर हर तो शख्स आहे, त्याच्या जातला जो खुदा आहे, आपल्यान खुदा बनवून जी ठेवला नाही आपल्या इगोला, आपला नफ्सला, त्या खुदाला तिकडं आपली तवज्जो जात नाही. आणि जेव्हा तिकडं तवज्जो नाही जात, तेव्हा तुम्ही अल्लाच्या घरात येऊन ह्यो दावो करता, की मी अल्लाह आहे. काय आहे? मी अल्लाह आहे. फक्त जे लोक नमाजाला येतात, अल्लाह ताला जैसा की पहिले आपल्या समोर आयत आली, अल्लाह ताला बोलतात की ही माझा आहे, मसाजिद जी आहे ती माझी आहे. तर तिथं जर जाणार लोक आहात, तर अल्लाहचं मेहमान आहात. आणि त्या मेहमानची जी वेलकम आहे, ती अल्लाह ताला खुद जे आहात, तर त्यांच्या वेलकमला, त्यांच्यासाठी आसानीसाठी अल्लाह ताला मग टेक केअर करतात. ते मसाजिदचं जे आहात, तर काही प्रोटोकॉल्स आहेत, की तुम्ही ऐशा तरीक्याने या. ऐसा तुम्ही कुणाला तुम्ही तकलीफ नको देऊ. ही कोण टेक केअर करतंय? अल्लाह ताला हिमसेल्फ ही इज टेकिंग केअर. तो स्वतः ही टेक केअर करतोय, की माझ्या घरात जर येणारा लोक आहात, आज जर तुमच्या घरात कोण येणार आहात, तर तुमची काय तयारी असतं तयारी. तुम्ही स्पेशली तुमच्या लोकांना समजवत आहोत. तुमच्या घरात जर पोरं आहात, तर त्यांना समजवत आहोत, आज बघा पाहुणे येणार आहात. ही नाही व्हायला पाहिजे, ती नाही व्हायला पाहिजे. तैसाच अल्लाहने पण आपल्याच घरात काय होया पाहिजे, काय नाही होया पाहिजे, त्याची बिला खूप अल्लाह सुब्हानहू व तआलानी त्यांनी टेक केअर केलं ना. ठीक आहे. आणि तर चाहतात, की माझं जे गेस्ट आहात त्यांना तकलीफ नाही होई. तर त्याच्यातले एक तुम्हाला मोठी एक एक्झाम्पल देत आहे, मोठी एक्झाम्पल, की इमामला हुकूम आहे. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम च्या हदीसला येतं, तर बोलतात, की एक जर इमाम आहे, त्याच्या पाठी जर मुक्तदी आहात, त्याच्यातले जर बुडं लोक आहात, जयीफ लोक आहात, तर तुम्ही त्यांच्यासाठी आसानी पैदा करा. ह्यो नको, की तुम्ही 20-20 मिनिटाची मोठी तिलावत कराल. 10-10, 15-15 मिनिटाची एकदम मोठी तिलावत नको करू. तुम्ही त्यांच्यासाठी आसानी पैदा करा. कोण कुणाचं हुकूम आहे? की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्या हदीसला सांगतात. पण जेव्हा जर ज्या मस्जिदलेन तुम्ही जाता, तिथं खरोखर त्या अल्लाला पुकारणारी लोक आहात. त्या अल्लाला पुकारणारी जर लोक आहात, तर लोकांच्या यातल्यान ही त्यांची तिकडं तवज्जो असेल. पण तिथं जर जाणारे लोक आहात, त्यांच्या हर एकाच्या हातल्यान आपलो जर एक खुदा आहे, तर तेव्हा तुम्ही ही बघाल, की तिथं तुम्हाला ह्यो सगळे जो चीजो आहात, तो नाही मिळणार. का? तिथं अक्सरियत ह्यो जो आमचा जो खुदा आहे, तो तिथं बोलतं. काय तो बोलतं? की ही ती तर तो इसरतच, की ही माझा नाही घर आहे, ही अल्लाचं घर आहे. तिथं मग ही हे सगळं असं येतात, की मी मला जैसा पाहिजे.
मना ऐसा वाटते की ऐसा व्हायला पाहिजे, ही ऐसाच करा हात, ही ऐसा नाही तर तैसा व्हायला पाहिजे. कुणी जर काही कमी जास्त जर होतंय, तर ती एक बर्दाश्त नाही. का? ह्यो जो आमचा जो खुदा आहे, त्या खुदाला ती बर्दाश्त नाही. त्याला असं वाटतंय की मना ह्या खुदाला इम्पॉर्टन्स मिळल्या पाहिजे. ह्या खुदाचा हे व्हायला पाहिजे. तेव्हा अल्लाहचा जो निजाम आहे, अल्लाहने जो प्रोटोकॉल सेट केला ना, त्या प्रोटोकॉलची कदर नाही होणार. तर ह्या ह्या अल्लाहला जी पुकारायची बात आहे, ह्यो जो आमचा जो खुदा आहे, तुमचो इगो आहे, त्याला पहिले तुम्ही तिथं पुकारू नको. त्याला पहिले तिथं बाहेर ठेवून या. त्या खुदाला बाहेर ठेवून जो असल खुदा आहे, त्याच्या इकडं तुम्ही मुतवज्जे व्हा. तेव्हा तुम्हाला नमाजची काहीतरी हासिल होईल. आणि ही आजच्या टायमातले मोप नाहीच्या बरोबर, ओके? का तुम्ही हर इकडं बघा, आपल्या अतराफला बघा. सगळ्यांचं इगोज आहात, सगळ्यांचं इगोज. जेव्हा खंचीही खंचोई अल्लाहचो फरमान आहे. अल्लाहच्या घरची रिस्पेक्टची बात आहे. नाही, लोक ऐक्या तयार नाहीत. नाही, ती असेल, सही गलत असेल, पण दे विल जस्टिफाय देअर ॲक्शन्स. तर बोलतील, ऐसा दाखवतील, की तर त्यांच्या घराचा फैसलो चाललेलो आहे. त्यांच्या घरातले जी जैसे त्यांचे ह्यो हात, त्योच दादागिऱ्यो तुम्हाला अल्लाहच्या घरात मिळतील. तर कुणाला इजाजत नाही. पण ही कवा होतं, ती तुम्हाला आता खूप समजता येईल असेल. ही बाय मिस्टेक नाही असत. जेव्हा तुमची नफसानियत ही जी आहे, त्याचं तुमच्या रुहानियतच्या ह्याच्या मुकाबिल जास्त आहात, जास्त आहे, ती इगोइस्टिक जो नेचर आहे तुमचा, तेव्हा तुमच्या ह्यानी ह्य जो अल्लाहच्या घरचा जो अदब आहे, ह्यो चीजो ऐशोच तुम्हाला हासिल नाही होणार, जोपर्यंत तुम्ही जी आहे ह्याच्यावर काम नाही केलेलं आहे, अदब शिकलेलो नाही. तर काय आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करायचं. टिल देर इज नो सिन्सिअरिटी इन युअर सेल्फ, तुम्हाला अल्लाच्या घरचो अदब येणं जी आहे तुमच्यात मुश्किल आहे. तर ती जी आहे फक्त माहिती असणार नाही, तुम्हाला त्याची कदर असल्या पाहिजे. तुम्हाला एक अशा पाहिजे की मी जेव्हा माझ्या घरशी निघताय आणि जेव्हा मी मस्जिदला जाताय, तर मी कुणाच्या घरात जाताय ह्याचो तुमच्या ह्यातले खयाल तुमच्या समोर इया पाहिजे. तेव्हा तुम्ही म्हणजे पुढं आता आपण बघू की अल्लाच्या घरात काय करू शकता काय नाही करू शकत. तर तो जेव्हा खयाल असेल, पण तुम्ही जैसा आपल्याच घरात जाऊन जशी जर दादागिरी करायची बात आहे, आपल्याच घरात जैसा त्याच सेम ह्यानी जर तुम्ही थत जाता की हा ती पण म्हणजे एक जाग्यावर जाऊन मला नमाज पडायची, तर ही बात येणं पॉसिबल नाही. तर ती रबची जी ही आहे की रब काय बुलंद ही आहे की मी खत जाऊन आता कशासाठी उभो आहे आणि मला तिथं जाऊन काय करायचं आहे, ह्याची मला हमेशा एहसास पाहिजे. हर हर टाइम जेव्हा तुम्ही घरशी नमाजला निघत असाल, तेव्हा जोपर्यंत खयाल तुमच्यात येलोय नाही, तर पॉसिबिलिटी आहे की तुमच्या ह्यानी जी आहे ती खता होऊ शकते. तर ह्याच बऱ्यात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमवतात की अल्लाहला सगळ्यात पसंदीदा चीज जी आहे, पसंदीदा जागा आहात, तर मसाजिद आहे. आणि सगळ्यात नापसंद जागा आहात, जागो जो आहे ती आहे मार्केट प्लेस. जी बाजार आहे ती त्याला अल्लाह ताला सगळ्यात जास्त हेट करतात. आणि मसाजिद जो आयुष्य जागे आहात, तर अल्लाहला सगळ्यात बिलोड आहात, अल्लाहच्या सगळ्यात अल्लाहला तर मेहबूब आहात. पण आज आपली हालत बघा. जत जी जागा अल्लाहला सगळ्यात जास्त मेहबूब आहे, थत आपल्याला पैशाचा किती दिल करतं, आणि जी अल्लाहला मेहबूब नाही त्या जागेवर आपल्याला किती रेवा वाटतं. ह्यो प्रत्येकाने आपुपलो
जायजो घ्यायचोय की मना जत अल्लाला जी मकामात जास्त पसंत आहात थतं माझं अट्रॅक्शन आहे की जर अल्लाला ना पसंत आहात थतं त्या बाजूला मी जी आहे ती अ, माझा दिल तिकडं लागलेला आहे. त्या प्रत्येकाने आपापलं जायजो घ्यायचोय. आणि सही बुखारीची एक हदीस आहे. त्याच्यात रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम फर्मावतात, की एक औरत असतं, ती मसाजिदला जी आहे ना, ती झाडू देत झाडू द्यायची आणि तिची वफात होतं, ती मरतं. तर रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम त्या बायकोच्या बाऱ्यात विचारतात, की ही जी झाडू देणारी आता जी बाई आहे अशी ती काय झाली? तर ते बोलतात, की रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम तिचा आजच इंतिकाल झाला. तर रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, की "मला तिची कबर नेऊन दाखवा." आणि जेव्हा रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम तिच्या कबरवर जातात, तर त्या कबरवर तर जनाजाची नमाज पडतात तिच्या कबरवर जाऊन. तर या हदीसशी काय समजलं, की रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमला नमाज मसाजिदची जो पण कोण टेक केअर करणार आहे, मसाजिदशी जो ज्याचा दिल मसाजिदच्या इकडे लागलेला आहे, त्याशी रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमला मोहब्बत होती. त्यांनी त्या बाईला काय आहे, की ही अल्लाचं घर साफ करायची. त्याची अहमियत होती त्यांच्यासमोर. तर रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमला जेव्हा त्यांनी तिला नाही बघले, तर रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम बेचैन झाले. बोलले, "ती खत आहे." आणि रसूलनी जाऊन ही पण एक बात, की रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमनी कुणासाठी जाऊन जनाज़ेची नमाज पढ़ले, तर ही मोठी फजिलतची बात आहे. आणि ह्याच ह्याच्यावर ह्यो रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमचंच मनहज होतं. काय मनहज होतं रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमचं? की जेव्हा तर हिजरत करून मक्काशी मदीनाला गेलं, तर पहिला जे काम केले मस्जिद-ए-कुबा जी आहे, ओके. त्याची जी बुनियाद रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमनी पहिला आपला घर बनवायचं नाही सोचले. पहिले अल्लाहचं घर. तर ही रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमला पण जसं अल्लाहला पुकारली जातं, ज्या जागेवरशी अल्लाहला पुकारली जातं, ती जागा जास्त महबूब होती. आपला घर नाही. त्यांनी पहिली प्रेसिडेन्स कुणाला दिले? अल्लाहच्या घरला. नंतर मस्जिद-ए-नबवी ही झाली. तर ही एक आहे की तुमचा अल्लाहच्या घरशी कैसो तुमचं ताल्लुक असला पाहिजे. की तुम्हाला अल्लाहच्या घरची किती अहमियत तुमच्यात असल्या पाहिजे, ही आपल्याला समजतंय की रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम त्या माणसाची किती कदर करत असत, की जो अल्लाहच्या घरची काळजी घेत होतो आणि अल्लाहच्या घरची स्वतःना किती ही होती, की त्यांनी केव्हा आपला सीना ही केले. पण हातं पण जातं झालं. पहिले काय नमाजासाठी जता अल्लाहला पुकारली जाईल, तर त्या अल्लाहच्या घरची त्यांनी फिकर केली. आता मसाजिद जे आहात, जसं मी तुम्हाला पहिले सांगलं, की अल्लाहनीच आपलंच एक रूल्स एंड रेग्युलेशन सेट केला नाही. ते प्रोटोकॉल सेट केला नाही, की तुम्हाला माझ्या घरा यायचं आहे. तर तुम्ही ह्या-ह्या तरीक्याने या, ज्याच्याने तुम्हाला बेनिफिट होईल. तुम्ही ज्या मकसदसाठी अल्लाहच्या इथं येता, त्या ह्यानी जर तुम्ही येता, तर अल्लाहच्या इकडशी तुम्हाला फैज होईल, त्या जागेवर येऊन. तुम्ही ज्या ह्याच्यासाठी तिथं जाता, तर ती तुम्हाला जी आहे, ती तुम्हाला त्यातनं ती रिवॉर्ड मिळेल. तुमचा जो पण मकसद आहे, ज्या ह्याने तुम्ही तर तो तुम्हाला हासिल होईल. तर सगळ्यात पहिली जी चीज आहे, ती बिलाशुबे ही चीज आहे, की हर इबादतला पहिली सगळ्यात इम्पोर्टंट जी चीज आहे, तुमची नियत खालीस असल्या पाहिजे. नियतला जर बिघाड आहे, तर तुम्ही किती जिंदगीभर इबादत करत बसाल, त्या इबादतला अल्लाहच्या हातं काही त्याची व्हॅल्यू नाही.
नियत जर तुमची ही आहे, तुम्ही घरशी निघायच्या अगोदर, की हां, आता आज मस्जिद जाऊन मीही तिथं ह्यो मसलो करीन. मी जाऊन तिथं ह्यो फितनो जो आहे, तो आज मला हे करायचोय. आज मी ह्याला हे करीन, सकल त्याला ती करेन. यू हॅव जर तुमच्या अल्लाच्या इबादतच्या शिवाय आपला हकीर ही करून अल्लाच्या समोर पेश करण्याच्या बजाय जर तुमचं दुसरं काहीही तुमची जर नियत आहे घरशी निघण्याच्या अगोदर त्या मस्जिदले, तर प्रत्येकाने आपलं जायजो घ्या. ह्यो जर खयाल येतंय, काही येतंय या मी आज जी आहे, ती मी किती इबादत गुजार आहे, ती आज मी जाऊन तिथं लोकांना दाखवतो. तर ही काय आहे, तुमच्या मनातले तुमच्या नियतला खराबी आहे. आणि जेव्हा ती खराबी येईल, त्याचा रिझल्ट बेस नाही निघणार. तर पहिले तुम्हाला तुमची जी नियत आहे, ती दुरुस्त करायची आणि ती दुरुस्त असल्याच्या नंतर दुसरी जी चीज आहे, की घरशी वुजू करून निघणं मस्जिदच्या इकडं, ह्याची मग फजिलत आहे. अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात, की रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इर्शाद फरमावले, की जो घरातनं वजू करल आणि अल्लाहच्या राह इकडं अल्लाहच्या मसाजिदच्या राहावर निघल, ओके. तर हर कदमवर हर कदमवर त्याची जी गुन्हा आहे, ती माफ केली जाईल आणि दुसऱ्या कदमवर त्याचा जो मकाम आहे, तो अल्लाहच्या इकडं बुलंद केलं जाईल. तर वजू करणं ही शर्त आहे. वजू करून निघणं. दुसऱ्या रिवायतला येतं, की वजू करून निघणं, ओके. आता वजू पण जी करायची आहे, ती बराबरशी वजू करायची आहे. असा धांदलीत नाही. बरोबर वजू करून तुम्ही जेव्हा वजू पण जेव्हा करता, तेव्हा पण तुमच्या हाताचे जो गुन्हा केलेला जेव्हा तुम्ही हात धुता, तेव्हा तो हाताचे गुन्हा हे होतात. तुमच्या जो डोळ्यांनी जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर पाणी मारता, त्या तिकडची जो गुन्हा आहात, तर वजूच्या आतलीन पण तितकी जी आहे, ती पॉवर आहे. तितकी कैफियत आहे वजूच्या आत, की ती तुमच्या गुन्ह्यांना पण धुवतं. फक्त तुमच्या फिजिकल ह्याला नाही करत. त्याच्या जर बातीन ह्याच्यात गेल्यावर तर हदीसला येतं, की तुमच्या गुन्हा जो आहात, तो वजूच्या ह्यानी धुवलं जातं. पण तो आपण बघू नाही शकत. आणि मग तुम्ही त्या ह्यानी जेव्हा बेस ह्यानी वजू कराल आणि तुम्ही मसाजिदच्या इकडं आपलं नंबर ऑफ स्टेप्स आहात, तो वाढवून, ओके. मोठ्या-मोठ्या स्टेप्स नाही. छोटे स्टेप्स घेऊन किती म्हणजे जितके जास्त तुम्ही स्टेप्स कराल, तर ती तुमच्यासाठी जी आहे, ती फायदेमंद आहे. का तितकं तुमचे जो गुन्हा आहात, तो काय होतील, तो अल्लाहच्या ह्यानी माफ होतील. तैसाच दुसरी जी एटिकेट आहे, ती आहे, की तुम्ही अल्लाहच्या घरात जेव्हा जाल, तेव्हा गंदी स्मेल घेऊन जाऊ नको. तर त्याच्यातले हदीसला येतं, की जैसा काही जो चीजो झालो, की ज्याच्या ह्याला जी खाल्ल्याने त्याला वास येतो तुमच्या ह्यानी. तर ते तैशो जो चीजो आहात, तो तुम्ही खाऊन नको जाऊ. का नको खाऊन जाऊ? की अल्लाहच्या घरात जी आहे ना, अल्लाहची जी मखलूक आहे, फरिश्ते आहात, तर मग कसरतनी हे असतात. आपण त्यांना बघू नाही शकत. पण त्या जागेवर जर नसतील, तर मग खतं असतील. तर जर त्यांना तकलीफ होतं आणि जर अल्लाहचं दुसरं जर मेहमान आहात, जर तुम्ही ऐशो काही चीजो ज्याच्याने खराब वास येतोय, तर तुम्ही काय कराल? जर अल्लाहचं मेहमान बनून राहिलं, त्यांना तुम्ही इजा पोहोचवाल, त्यांना तुम्ही तकलीफ पोहोचवाल. तर ती पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्या हदीसला जाबीर इब्न अब्दुल्लाह रिवायत करतात, की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, की जो पण ऑनियन खातोय, कांदो, ओके, गार्लिक खातोय, हां, लसूण हे ती खातोय, तर त्यांनी जी आहे मसाजिदच्या इकडं त्याच हालतीत येऊ नको. तुम्ही आपला स्टोन वगैरे साफ करा. तर त्याची जी ऑर्डर आहे, तुम्ही जेव्हा अल्लाहचा जो दुसरा मेहमान आलेलो आहे, तो तुमच्या बाजूला जेव्हा येईल, तर त्याला तकलीफ नाही व्हायला पाहिजे. ही पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्याला तालीमात देतात.
की अल्लाचा जो मेहमान आलेला त्यांना तुमच्या मुलं तकलीफ नाही व्हायला पाहिजे. दुसऱ्या हातापायीच्या तकलीफ सोडा, त्यो जबानी तकलीफ सोडा, ती पुढची बात राहिली. इव्हन तुमच्यानी इतक्या बारीकीची पण तकलीफ तुमच्या जत जो अल्लाचा मेहमान आलेलो आहे त्याला नाही व्हायला पाहिजे. आणि पुढं सांगतात, की इव्हन जो फरिश्ता आहात, त्यांना पण ह्यो जो हे जो बॅड स्मेल्स आहात, ह्याच्यानी तकलीफ होतं. तर तुम्ही त्यांना तकलीफ नको देऊ. तैसाच ही हदीसला जी आहे, तर ह्यो जिकर आयलो. तर तैसेच दुसऱ्यो पण काही चीज आहात. त्याच्यात एक मोप आम चीज जी आहे, ती आहे सिगारेट. लोकं सिगारेट ही करतात आणि त्या हालतीतले जाऊन नमाज पडतात. मे बी तुम्हाला केव्हा एक्सपिरियन्स झाला असेल, जो सिगारेट पितं आणि त्या ह्याची बदबू घेऊन तो अल्लाच्या समोर जाऊन उभं राहायला जातंय तिथं. तर तुम्ही केव्हा त्याच्या बाजूला उभं राहा. तुम्हाला ऐसा होईल ही नमाज केव्हा खलास होईल. फरिश्त्यांची बात सोडा, त्यांना किती तकलीफ होत असेल. पण हे जे सिगारेट पिणारे लोक आहात, का त्यांना ही माहिती नाही, की मना अल्लाच्या समोर जी आहे, की ही जी माझ्या तोंडांशी जी मी बदबू फैलवत आहे, त्या हालतीतल्या मी अल्लाच्या तिथं समोर जाऊन उभं राहू शकताय की नाही राहू शकत. पण त्याच तोच आहे ना, त्याच्या आमचा जो खुदा आहे, तो काय बोलतोय, ही तुला एक फॉर्मॅलिटी करायची आहे. जा म्हणजे तू जाऊन ती फिकर नाही. तर तो जो आहे, तो जी पण काही आपली नमाज जी आहे ती अदा करते जाते. पण त्याच्यामुळं दुसऱ्यांना किती तकलीफ, अल्लाचा जो मेहमान आहात, त्यांना त्याच्यामुळं तकलीफ होते. तुम्हाला एक अक्सर ह्यो आता चीजो जो बघलेल्या आहेत, त्यो मी सांगतो. ह्या जर ह्यो जो मुसल्ली आहात, सिगारेट पिणारा, तर तुम्ही बघाल, की त्यांच्या खिशात जर सिगारेटचं पॅकेट आहे, ते बाहेर चपलेच्यात घुसवून बाहेर ठेवतील मस्जिदच्या बाहेर. हो, पण तुमच्या आतल्यांची पुरा सिगारेटचा पुरा जो ह्यो आहे, तो तुम्ही घेऊन जाता त्याचं काय? ती पाकिट सोडा. पाकिटनी काही नाही हो ना. पण आता तकलीफ खंच्यानी अल्लाह ताला द्यायची बात करते, की तुमच्या तोंडांशी जी ऑर्डर बॅड स्मेल येते, बॅड ऑर्डर येते, ज्याच्यानी मुसल्लीला पण तकलीफ होते आणि फरिश्त्यांना पण तकलीफ होते. तर ऐशो ह्यो जो चीजो आहात, ह्याची आपल्याला कदर फिकर करायची. ठीक आहे. तैसाच जेव्हा तुम्ही अल्लाच्या समोर जाऊन जेव्हा उभी राहायची बात आहे, ओके. तर तुम्ही कैशा हालतीतल्यान जाऊन जसं आता आपण बघला, की बॅड ऑर्डर तर नाही अशा पाहिजे, खुशबू-विशबू लावा, त्या हातल्यान जाऊन उभं राहा. तैसाच आपला मुझय्यन करा, ब्युटिफाय करा. का तुम्ही एक रबच्या समोर, तुमचा जो रब आहे, त्याच्या समोर जाऊन तुम्ही उभं राहणार. आज तुम्हाला एक बोला, आज ऑफिसला एक मीटिंग आहे, कॉलेजला काही आहे. तुम्ही कसं बनवून ठणवून एकदम का तर ह्या कॅलिबरचे लोक असतील म्हणून त्यांच्या समोर. तर मस्जिदले जाण्याचं पण जे एटिकेट्स आहेत, ते त्याच्यातले एक आहे, की आपला मुझय्यन करून बेस लिबास, ओके, जो शरियाच्या मुताबिक जो यो आहे, तो खुशबू लावून तुम्ही जाऊन मग अल्लाच्या, ऐसा नाही की निजनशी उठल्या, हां, चला पळाल्यावर जाऊन खालच्या पण हालतीतले जाऊन अल्लाच्या तिथं एक जी फॉर्मॅलिटी आहे, ती जाऊन अदा केल्यावर आणि घरा आल्यावर. अशी नमाज नाही होत. तुम्हाला ह्यो जो सगळं जो अल्लाह आणि अल्लाहच्या रसूलनी जो हे दिले ना, जवाबीत जहात, तर त्याची फिकर आपल्यातल्या नसल्या पाहिजे. तर तेच अल्लाह ताला कुराणला फरमावतात, "अऊझु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम." يا بني آدم خذوا زينتكم عند كل مسجد وكلوا واشربوا ولا تسرفوا إنه لا يحب المسرفين. अल्लाह ताला फरमावतात, हे आदमचे औलाद, तुम्ही बेस बेस घाला. आपल्या सापला मुझय्यन करा. हर अल्लाच्या
मसाजिदला, अल्लाच्या मसाजिदला जाल तर आपल्यास मुजय्यन करा, बेस कापडा घाला आणि बेस खा, बेस पिया, पण त्याच्यातले तुम्ही ऍक्सेस नको करू, त्याच्यातले तुम्ही फुजूल फुजूल नाही आपल्याला करायची, पण जी पण काही आहे आपल्यास आपला बेस ह्यानी पेश करा, ही अल्लाह ताला कुरानला फरमावतात. आणि जो लोक पण हर ह्यातल्यान जी आहे ती एक्सेसिव्हनेस जी करतात, ठीक आहे, की फुजूल खर्ची बोला, हर चीजला जी फुजूल, की जी जरूरत नाही त्याच्या बाहेर जी करणारी आहेत, तर अल्लाह त्याला तशा लोकांना पसंत नाही करत. तर ही जी आहे ती अल्लाह ताला आपल्याला हे देतात, की जेव्हा तुम्ही मसाजिदला जाल, अल्लाह ताला बोलते जेव्हा तुम्ही माझ्या घरात याल, तर आपल्यास आपला बेस लिबासला, बेस यातले आपल्यास आपला मुजय्यन करून जी आहे ती तुम्ही मसाजिदच्या इकडं या. आता दुसरी जी चीज आहे की जेव्हा तुम्ही ही सगळं आपल्यास आपलं तयार केल्यावर, बेस तुम्ही नियत आपली खालीच अल्लाच्या इबादतची ठेवल्यावर, वजू केल्यावर, बेस म्हणजे बेस कापडा घातल्यावर आणि अल्लाच्या इकडं जेव्हा मसाजिदच्या इकडं तुम्ही जेव्हा जाण्याचाही कराल, तर काय आहे, कामनेसनी जा, सुकूनच्या ह्यानी जा. अल्लाह त्याला गडबड 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 ऐसा नाही का, की तुम्ही अल्लाच्या इकडे जाता इत्मिनांनी, सुकूननी, एकदम कंटेंट ह्याच्यातले तुम्ही जे आहे पुऱ्या तुमच्या फुल अटेन्शनच्या ह्यानी, की हा की तुम्ही आता अल्लाच्या इकडं अल्लाच्या घरात जाता, त्याची एक तुम्ही ही करून आणि मग जाऊन एकदम इत्मिनांनी अल्लाच्या समोर उभं राहा. तर त्याच्या बारेत पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अबू हुरैरा रिवायत करतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने फरमवले की की जर मस्जिदले नमाज सुरू झालेली आणि तुम्ही लेट झालेला, ओके, तर तुम्ही ती नमाज ही करायच्यासाठी तुम्ही त्याच्या इकडे धावू नको. तुम्ही काय करा, एकदम इत्मिनाननी चाला, इत्मिनाननी. आता तुम्ही आपण बघा, आपण लहानपणापासून नाहीये की जर मस्जिदले नमाज चाललेली आहे आणि आपण बाहेरशी जातो, तर युजली आपण काय करतो, आपण धावतो ती नमाज मिळण्यासाठी. पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची हदीस काय बोलतंय, नाही, ही जी चीज आहे ती सही नाही. तुम्ही कामली त्याच्या इकडे जा, अल्लाच्या घरा इकडे धावत नको जाऊ, एकदम इत्मिनानने जा. आणि जी पण काही तुम्हाला त्या जमातला जी नमाज असेल त्यांची जो पण काही पार्ट मिळेल, ओके, तो तुम्ही अटेंड करा आणि जो पण तुमचं मिस झालोय त्याला नंतर तुम्ही पुरी करा. तर अजून एक चीज आपल्याला समजली की अल्लाच्या घरा इकडं जेव्हा जायची बात येईल, तर गडबड नाही, हर ह्याचो लिहाज करून एकदम इत्मिनाननी, सुकूननी आपल्याला अल्लाच्या घराच्या इकडं जायचं. तसंच जाताना अबू बर्जा रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमावले की की जर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की तुम्हाला जर रस्त्यातले काही पण जर हार्मफुल जर चीजो दिसतात की ज्याच्याने लोकांना तकलीफ होईल, तर ती तोच तैशो चीजो काय आहे, तर त्याला रस्त्याच्या बाजूला करा. तर ही जेव्हा तुम्ही इत्मिनाननी जाल, जेव्हा ही कराल तेव्हा तुमचं अटेन्शन असेल की हा ही तर नाही ना कुणाला काही ही करणारी आहे, तर त्याची पहिले टेक केअर करा, त्याला तुम्ही बाजूला करा. तर ही कवा आहे, मस्जिदच्या बाहेर पण तुम्ही सोचा की लोकांना तकलीफ नाही हो खंच्या एका चीजनी. तैसाच मस्जिदच्या आत तर त्याची जास्त आहे की माझ्या जातशी कुणाला तकलीफ नाही व्हायला पाहिजे. तर त्याशिवाय जो पण काही तुमच्या आतले जो चिजो आहात, त्याला बाहेर फेकून तुम्ही मस्जिदच्या इकडे या. दुसऱ्या एका रिवायतला येतं की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, इमानचो 70 शाख्या, 70 प्लस 70 शाख्या. तर त्याची जी सगळ्यात जी लिस्ट जी ही आहे, ब्रांच आहे इमानची, तीही आहे की तुम्ही रस्त्यातले तकलीफदायक लोकांना तकलीफ देणारी चीज आहे ती तुम्ही त्याच्या रस्त्यांशी बाजूला करा. रस्त्यावर तुम्हाला तकलीफदायी काही चीज दिसतंय की ज्याच्याने लोकांना तकलीफ होईल, तर तैशी चीज तुम्ही रस्त्यांशी बाजूला करा.
तर हे काय आहे? तो एक इमानचो एक हिस्सो आहे. इमानशी त्याला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी ही केले की तो 70 हो सगळ्यात लिस्ट वो जो है तो ये की तुम्ही तकलीफ देणारी चीजला बाजू करा. तसंच अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमावतात की तुम्हाला जर रस्त्यातले काही जर काट या ऐसा जर काही चीज हे दिसतंय, ओके, तर ऐशो जो चीजो आहात तर ते काय आहे तुम्ही बाजू करा की त्याच्याने अल्लाह ताला तुमची मगफिरत करते. तसंच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमावतात की तुमच्या हर जिसमला जी आहे ना, हर जिसमच्या आजा जी पण काही आहे, तुमचं हर जॉइंट आहात, तर त्याच्यावर अल्लाची जी आहे, तो अल्लाचा सदको जो आहे, तो त्याच्यावर ॲप्लिकेबल आहे, हर जॉइंटच्या वर. म्हणजे सूरज ऐल्याच्या नंतर पासनं हर जॉइंट जो आहे तुमचं आजाचं, तर त्याच्यावर त्या जॉइंटनी सदको देणं त्याच्यावर ॲप्लिकेबल आहे. तर त्याच्यात एक आहे, की जर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, की ही चॅरिटी मग तुम्ही कशी ही करू शकता? तर त्याच्यात एक येतं, की जर कोण 2 लोकं झगडतात, त्यांच्यात सुलह करणं पण जी आहे, ती चॅरिटी आहे. ती सदको आहे. तर हे जो आजचा जो सदका आहात, तर तुम्ही ह्यो सगळी जी कामं करून, की ऐसा नाही, की 2 लोकं जर झगडतात, 2 भाव-भावातले भांडण आहे, तर आपल्या लोकांची काय भांडतात ना, त्याच्यात अजून ऐशा काही चीज ही करा, की ते अजून भांडून सेपरेट होतील. त्यांच्यातले ही करून, की लेट देम कम ऑन गुड टर्म्स ह्याची जी फिकर आहे, ती आपल्यातल्या आज तर तुम्हाला बघायला खूप मुश्किल आहे. इव्हन तुम्हाला लोकांना ही बोलताना तुम्हाला ऐकायला मिळेल, "हां, तर दोघं काही बात नाही ना करत. तर दोघं एक दुसऱ्याशी अलग आहे." सो पीपल आर हॅपी इन दॅट. पण ती जी फिकर आहे, की काय आहे, की ह्यांना मी कशी जोडून देऊ? ही तुम्हाला आजच्या ह्यातल्यान मिळणं, तर आपल्याला ह्याची फिकर करायची. कई ऐसे जो चीजो आहात, की जो आपल्या मधी जो आहात, एक दुसऱ्याशी ह्याचं जर हे बनतंय, की बिकॉज ऑफ दॅट रिझन, की आम्ही एक दुसऱ्याशी बात नाही करत. आम्ही एक दुसऱ्याला बघायची पण ही नाही ठेवत. तर अशा ज्या चीजो आहात, तो आपल्याला त्यांची बाहेर निघायचा आहे. या लोकांना त्याच्याशी ही करण्यासाठी लोकांना मदत करायची. तैसाच कोण बुडो माणूस आहे, तुम्ही त्याला एक जयीफ बोला या माजूर माणूस आहे या कमजोर माणूस आहे, जो आपल्यास लगेच नाही उठवू शकत. तुम्ही बघता हो नमाजाला जाताना ऐशी काही आहे, तुम्ही त्याला हेल्प कराल, तर ती पण काय सदको आहे. इव्हन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, की एक म्हणजे तुम्ही कुणाला एक बेस विचारपूस कराल, एक काइंड वर्ड तुम्ही तशी शेअर कराल, तर ती पण काय आहे, तर ती पण चॅरिटी आहे, तो पण सदको आहे. तर जेव्हा तुम्ही अल्लाहच्या घराच्या इकडं निघालेला आहात, तर तेव्हा ह्या सगळ्या चीजचं लिहाज करणं, ही नाही की रस्त्यात तुम्हाला माणूस मिळतंय. बेस कलाम करायची तर बात सोडा. आपण आज सलाम पण नाही करत. का? माझं जर व्ह्यूज आहात, तर त्या माणसाच्या व्ह्यूजशी मिळत नाही. या मी आपलीच एक ही बनवली की तो माणूस ऐसो आहे. मी त्याला सलाम नाही करणार. तर आपण आज खालच्या लेव्हलला हाव तो प्रत्येकाने आपण जायजो घ्यायचोय. ह्यो सगळ्यो जो चीजो आहेत, ह्यो रसूलच्या तालीमाच्या खिलाफ आहेत. आणि ह्याच हदीसला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, त्या मस्जिदच्या इकडं तुम्ही हर जी स्टेप घेताव, हर जी स्टेप तुम्ही मस्जिदच्या इकडे घेताव, ती काय आहे? ती सदको आहे, ती चॅरिटी आहे. आणि रस्त्यांशी हार्मफुल चीज, खंयचीही हार्मफुल चीज जी लोकांना तकलीफ पोहोचवल, तशी चीज रस्त्याशी बाजू करणं, ही पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, की काय आहे? ती चॅरिटी आहे. आणि मग जेव्हा तुम्ही मस्जिदला दाखल व्हाल,
तेव्हा उजवं पाय टाकून जी आहे तो टाकून जी आहे तुम्ही दुवाच्या सोबत दाखल व्हा, तहियातुल मस्जिद पडा. हं, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिवायत करतात की जेव्हा पण तुम्ही मस्जिदला एंटर व्हाल, तर मस्जिदचा जो हक आहे तो द्या. कैसो? तर तुम्ही 2 रकात नमाज पढा बैशाच्या अगोदर. बैशाच्या अगोदर तुम्ही पहिले काय आहे, तहियतुल मस्जिद जी आहे ती तुम्ही अदा करा. तैसाच मस्जिद गेल्याच्या नंतर अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमावतात की जर लोकांना ह्याचो सवाब माहिती झालो, पिण्याचो, अजान देण्याचो आणि पहिल्या सफला जी तुमची बाजमात जी नमाज आहे त्यातून पहिल्या सफला उभं राहण्याचा जो जर सवाब माहिती झालो, तर लोक लॉट्स काढतील. म्हणजे जी आहे ना की चिठ्ठी फेकून की हा कुणाचा नंबर लागेल त्या पहिल्या सफला या अजान देण्याला जी आहे आज कुणाचा नंबर आहे. तर लोक जर ती त्यांना त्याची अहमियत जर समजली, तर लोक एक दुसऱ्याशी कम्पीट करतील की की मी अजान देऊ या मी पहिल्या सफला जाऊन जी आहे ते माझं जागो बनव. तैसाच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की जर कुणाला जोहरच्या नमाज वक्तचं जर ह्यो म्हणजे जोहरच्या नमाजला जो रिवॉर्ड आहे त्याची जर त्यांना जर अहमियत समजली, तर लोक रेस करतील. तैसाच ईशा आणि फजर ची जी बाजमात जी नमाज आहे त्याची जर अहमियत समजली लोकांना, तर लोक जर चालून नाही तर क्राऊल करून पण जातील, रांगून पण तो मस्जिदला ते लोक पोचतील. आज आपण छोट्या छोट्या रिझननी काय आहे, आपण नमाज जो आहात बाजमात जो नमाज आहात तो आपल्याच्यानी मिस होतात. पण ती काय जर आपल्याला त्याची अहमियत समजली, इफ वी आर सिन्सिअर इनफ टू अंडरस्टँड ऑल दिस, तर आपल्याच्यानी जो आहात ह्यो जो आहात ह्यो कोता ह्यो नाही होणार. तर ही जी आहे ती हे जो अहकामात आहात की एटिकेट्स आहात की मस्जिदलेन जाण्याचं जे आहात तुम्ही कैशा तरीक्याने जात. तर ह्या काही मोठं मोठं जे चीज आहात ह्याचा जो आहे तो आपल्याला खयाल करायचो आहे. आणि मग अजून एक जी मोठी अहम जी चीज आहे ती ही आहे की मस्जिदलेन आपला जो आवाज आहे तो बुलंद नको करू. अ, एक साहबी जहात रिवायत करतात की मी मस्जिदलेन उभो होतो आणि मी बघता की एक माणूस जो आहात तो माणूस जो उभा आहात तो उमर बिन खत्ताब रदियल्लाहु अन्हु आहात. तर उमर बिन खत्ताब रदियल्लाहु अन्हु त्यांना सांगतात त्या साहबींना की त्या दोन माणसांना जी आहे ती माझ्या इकडे घेऊन ये धरून. तर जेव्हा तो जो साहबी असतात, तर जेव्हा त्या दोन माणसांना उमर बिन खत्ताब रदियल्लाहु अन्हुच्या इकडे जेव्हा घेऊन येतात, तर उमर रदियल्लाहु अन्हु त्यांना विचारतात, तुम्ही कोण आहात? आणि तुम्ही खंयशी येयल्या? तर तो बोलतात, आम्ही ताईफशी येयल्या. तर उमर रदियल्लाहु अन्हु त्यांना बोलतात, की जर तुम्ही मदिन्याशी असले असत्या, तर मी तुम्हाला सजा दिली असती ह्यासाठी का तुम्ही आपलोस मस्जिदलेन आपलोस व्हॉइस जो आहे, तो रेज केल्या. वैजन तुम्ही मस्जिद बोलल्या. तुम्ही एक दुसऱ्याशी आर्ग्युमेंट केल्या मस्जिदलेन. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काय केली असती? सजा दिली असती. आता म्हणजे प्रत्येकानेही सोचा, की आपण जेव्हा मस्जिद बसतो, अक्सरियत ही चीज आहे, की जो पण काही बाहेरचं जर ट्रान्झॅक्शन्स आहात, आपलं जर बिझनेसेस आहात, तर आपण कसं डिस्कस करता? मस्जिदला डिस्कस करता. दुसरं पण जो चीजो आहात, की जरी जर कोण काही गलत करते, त्याला जर
ही करायची बात आहे. सगळो जो आवाज जो आहे तो रेज बाहेर नाही होणार, पण मस्जिदले डेफिनेटली प्रत्येक जण जो आहे तो आपली दीनदारी दाखवूया की मी किती सही आहे, मी किती ही आहे. तो व्हॉइस खतर रेज होतोय, मस्जिदले रेज होतोय. ही अलाउड नाही. ही तुम्हाला ही जी उमर रदियल्लाहु अन्हची आहे, काय उमर रदियल्लाहु अन्हु बोललं, मी तुम्हाला पनिश केलो असतो. जर तुम्ही मदिन्याच्या 80 असल्यावर, तर ती पण का? मदिन्याच्या 80 असलं असतं तर त्याचं ह्यो काय आहे? तर तो पण इस्लामच फॉलो करत होतं ना, तर ताईफचं होतं. पण ह्यो सगळी जो चीजो आहात, ह्यो जी सुलूकची जी बात आहे, तुम्ही ज्या सोबतीतले नसताव, जेव्हा तुम्ही ज्या सोबतीत आहो, तर तुम्हाला त्या ह्यानी तुमच्यातले तर अखलाक तुमच्यात जेव्हा ते डेव्हलप करतील, तुम्हाला जशी जेव्हा ती सोबत मिळेल, सोबतचं काय इम्पॉर्टन्स आहे, की तो जो तुमच्या सोबतीत ज्या ह्यातले नाव, तर त्यांचं जर कॅरेक्टरिस्टिक्स आहात, तर तुम्ही आपल्यास आपला त्या बुनियादवर तुम्ही आपल्यास आपला डेव्हलप कराल. एक हदीस याद आली, तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, की तुम्ही जर अत्तर बेचणाऱ्यावाल्याच्या सोबत असल्यावर ना, तर तुम्हाला जी आहे ती तुमच्यातले ही आहे ना, तुम्ही बेस्ट फ्रेग्रन्स तुम्हालाही मिळेल. आणि एक जर कॉबलरच्या ह्याच्यातले नाव, तर तुम्हाला काय डचच्या शिवाजी आहे, ती तुम्हाला दुसरा जी आहे ती काही नाही मिळणार आहे. तर एका एकर जी आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला हेही फिकर करायची की तुम्ही खालच्या एन्व्हायरमेंटला कुणाच्या सोबत तुम्ही उठता बसता. तर जर तुम्ही झगडालू लोकांच्या सोबत हाव, तर तुम्हाला तुमच्यात तीच कॅरेक्टरिस्टिक्स येतील, की कशी झगडी कशी लावायची, कैसाही करायचा. पण जर त्या लोकांच्या सोबत असल्यावर, की ज्यांच्यातली सिन्सिअरिटी आहे, ज्यांच्यातले अदब आहे, तर त्यांशी तुम्हाला काही मिळेल, त्यांच्यासोबत रेहून. जरुरी नाही की हर माणूस जी आहे, की तुम्ही ती शिकाल. हर माणूस जी आहे ती आलिम आणि फाजील नाही बनू शके. पण तो जो आदत आहात, तो तुमच्यात कैसे येतात? ज्या सोबतीतले तुम्ही आहात, तर ती चीज तुमच्यातले इनग्रेंड होईल. तर जर ह्याची बात येतं, की आवाज वाढवण्याची जी बात आहे, तर काही जो चीजो आहात, ते जायज आहे. जसं जिकर झालो, हे झालं, तर त्याच्यातले ती पसंत आहे. पण कॉरलिंग झाला, एक दुसऱ्याशी ही करणं, झगडणं, आर्ग्युमेंट्स करणं, ह्यो जो चीजो आहात, त्याला सलफनी जी आहे, तर त्याला ओन नाही केले. तर ह्यो काही जो चीजो आहात, ह्याचा आपल्याला खयाल करायचो आहे. आणि मस्जिदचं जो अदब आहे, आदाब जो आहात मस्जिदले हे करण्याचं, त्याची आपल्याला फिकर करायला पाहिजे. हर हर दिस, हर नमाजला जाताना आपल्यान पहिले एक तो खयाल यायला पाहिजे, की मी आता अल्लाहच्या घरात जात आहे, तर जर मी मस्जिदच्या बाहेर माझं ह्यो आलो असलो, पण अल्लाहच्या हातात जाताना मी एक सही इन्सान बनून आणि अल्लाहच्या हातं माझे जो कोताही आहेत, ते त्याच्यावर मी अल्लाहच्या समोर जाऊन माफी मागू आणि आजिजीनी, सादगीनी त्या ह्यानी जाऊन तुम्ही तेव्हा जाऊन जेव्हा आपल्यास आपला अल्लाहच्या हातात त्या ह्यानी पेश कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या नमाजची आणि तुमच्या दुआशी आणि तुमचं जो इबादत हा त्याची काही हासिल होईल. वा आखिरू दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. कुणाला काही डिस्कस करायचं आहे, काही विचारायचं आहे, तर तुम्ही विचारू शकता इन्शाल्लाह. Just one question, Wasim bhai. त्यात मस्जिद जे आपण ही निफिल नमाज आहे, राईट? नमाज बरोबर, गेल्यानंतर. बरोबर. अजून काही कुणाला काही ऍड करायचं आहे, कुणाला जितका आतापर्यंत आपण बघला, तर त्याच्यात इफ यू वॉन्ट टू ऍड समथिंग, प्लीज फील फ्री. दाऊद भाई पण आहात. दाऊद भाई, तुम्हाला काही जर ऍड करायचं असलं तर तुम्ही ऍड करू शकता. बाकर,
आज दाऊद भाईला स्पेशल इन्व्हिटेशन होतं. माशाल्लाह माशाल्लाह. बाकर तू पण काहीतरी बोल. काय नाही. नाही तू असतस पण आवाज नाही तुझा नाही येत आहे क्या तुझा आवाज अल्हम्दुलिल्लाह. दाऊद भाई कैसं वाटलं तुम्हाला आजचं सेशन, आजची मजलिस कशी वाटली? अल्हम्दुलिल्लाह. 1 घंटा बघलो बरोबर माशाल्लाह. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. ऍक्च्युली इट वॉज अ व्हेरी रेकॉर्डिंग न करा. हा रेकॉर्डिंग हे करतोय.